चुणचुणीत आणि हुशार बायकांची काही लक्षणं आणि सवयी यांच्यावर एक व्हिडिओ आम्ही ऑलरेडी रिलीज केलाय पार्ट 1. त्याचा हा एक्सटेन्शन आहे पार्ट 2. येस. सो हॅलो लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण चुणचुणीत आणि हुशार बायकांच्या सवयी आणि काही हॅक्स याबद्दल बोललो पार्ट 1 मध्ये. त्याचंच अजून काय म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन अगदी डेली लाईफमध्ये आपल्याला कशा सवयी ठेवता येतील किंवा कशा हुशारीने वागता येईल याविषयी आपण आता बोलणार आहोत. तर ओव्हर टू यू. येस. तर सगळ्यात पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं हॅक म्हणजे की जिच्या घरामध्ये पापड, लोणची, दाण्याची चटणी किंवा अगदी म्हणजे नाही का किराणामध्ये डाळ, तांदूळ, कुठलं तरी एखादं कडधान्य हे कायम स्टॉकअपमध्ये असतं. म्हणजे ऐन वेळेला पाहुणे आले तर त्या ताटामध्ये वाढायला लोणचं, पापड, चटणी. बरोबर. किंवा म्हणजे भाजी अचानक संपलीये तर मग आता कंटाळा आलाय निवडायचा सुद्धा, कधी कधी कंटाळा पण येतो भाजी जरी असली तरी. तर अशा वेळेला फक्त मटकी भिजवली आणि छान त्याची उसळ किंवा मिसळ वगैरे केली. म्हणजे थोडक्यात काय, या बायकांचं पॅन्ट्री स्टॉकअप जे आहे ना ते कमाल लेवलवर असतं. म्हणजे त्यांच्या घरामध्ये म्हणतो ना आपण, अन्नपूर्णा खुश असते. हो. म्हणजे भरभरून धन धान्य समृद्धी सगळं असतं आणि त्याच्यामुळे ती कधी पॅनिक नसते. म्हणजे व्यवस्थित एकदाच 10 किलोचं दळण करून आणून ठेवलंय मी. आणि बाय चान्स असं झालंय की काही कारणांमुळे समजा ते दळण जे आणलेलं आहे ते सुद्धा संपलंय, तरी पण गडे मला जर करायचे असतील अचानक तर मग एखादा दलिया घरात आहे. म्हणजे ती अशा सिच्युएशन मध्ये नाही की जिथं म्हणजे नाही का घरामध्ये काही कमतरता तिला जाणवती. हुशार बायका. बरोबर. तर हुशार बाईचं अजून एक लक्षण म्हणजे ती नेहमी ग्रूम्ड अप राहते. अगदीच. म्हणजे ती मेंटेन राहते बेसिकली. म्हणजे असं कधी नसतं की आयब्रोजचं जंगल वाढलेलं आहे आणि आता अचानक शेजारच्या काकूंनी बोलवलंय तर कसं जायचं बाबा, पहिले पार्लरला जा, मग घरी या, मग तयार व्हा, मग जा. एवढी सर्कल पूर्ण वाचवते, एवढा त्रासच वाचवते. म्हणून अशी बाई नेहमीच म्हणजे असं एक मेंटेन असते की जे आयब्रोज केलेले आहेत, बेसिक वॅक्सिंग केलेलं आहे किंवा तिला जे काही मेंटेनन्स लागतो तो सगळा केलेला आहे तिने, सो दॅट तिची तारांबळ नाही उडणार, तिला माहिती आहे. करेक्ट. बरोबर. आता हुशारबाईचं तिसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे की सकाळी जेव्हा सोमवारचा तुम्हाला इकडे मुलाचा टिफिन करायचा आहे, तिकडे नवऱ्याला ऑफिस गाठायचंय, तुला स्वतःला तयार होऊन एका मीटिंगसाठी बसायचंय, तर अशा वेळेला हळद कुठे आहे किंवा आंघोळीला आपण जातोय आणि साबण संपलंय, मावशी भांडे घासायला आल्यात आणि तिथं तारेची घासणीच नाहीये, अशा तारंबळीत ती बाई पडत नाही. ती ज्या दिवशी तिला सुट्टी असेल तेव्हा बॉटल्स फिलअप करून ठेवलेल्या असतात हँडवॉशच्या, घरामध्ये साबण कुठे काय संपलं असेल तर ते आणून ठेवलेलं असतं. म्हणजे किंवा डिटर्जंटची बॉटल रिफिल करून ठेवलेली असते, सगळं डबा जो आहे मसाल्याचा तो भरून ठेवलेला असतो. म्हणजे जर तिला पोहे करायचे तर निदान मिरच्या आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता घरात आहे अगदी. म्हणजे नाही का, पोहे करायचे तर हळदच नाही किंवा पोहे करायचेत आणि मिरचीच नाही, अशा विचित्र तारांबळीत ती पडत नाही. तिने स्वतःची तयारी थोडीशी करून ठेवलेली असते आणि फक्त बॉटल्स रिफिलचा मुद्दा नाहीये, तिने स्वतःची एनर्जी पण रिफिल करून ठेवलेली असते. म्हणजे मस्तपैकी शनिवारी मैत्रिणीला जाऊन गाठायचं, छान मस्त एक फक्कड चहा मारायचा, गप्पा टप्पा करायच्या आणि मग आम्ही आठवड्याच्या सगळ्या ज्या म्हणजे नाही का संसाराच्या लढाया आहेत त्या लढायला रेडी आहोत. बेसिकली ती रिफिल्ड असते. बरोबर. आता हुशारबाईचं अजून एक लक्षण म्हणजे की तिचे आउटफिट्स प्लॅन्ड असतात. मिनिमम एखाद आठवड्याचे आउटफिट्स, सो दॅट तिचं डिसिजन मेकिंग वाचतं. आणि त्या डिसिजन मेकिंगमुळे पुढे होणारा उशीर, मग त्याच्या पुढे होणारी चिडचिड, मग त्याच्या पुढे होणारं फ्रस्ट्रेशन आणि मग त्याच्या पुढे होणारं सगळं वाचतं. का? कारण फक्त आणि फक्त तिने एवढं ठरवून ठेवलेलं असतं की या 2 ट्राउझर्सवर हे 2 टी शर्ट्स किंवा हे शर्ट्स किंवा या कुर्तीखाली ही लेगिन्स आणि हे कानातले हे मी घालणार आहे. मंडे टू फ्रायडे डन सॉर्टेड. एवढंच करायचं असतं तिला. पण त्यामुळे पुढच्या सगळ्या इमोशनल गोष्टींमधनं ती वाचणार असते. आणि त्याशिवाय ती छान पण दिसणार असते. घाईत आवरून सुद्धा ती पुट टुगेदर दिसणार असते. अजून काय? अगदीच. आता हुशार बायकाचं पुढचं अगदी महत्वाचं लक्षण असं की तिच्याकडे मेंबरशिप्स असतात. लेट मी एक्सप्लेन.
म्हणजे समजा मला माहिती की मला ग्रूमडअप राहायचं आहे, मला माहिती मला पार्लरचा खर्च दर महिन्याला तमुक येणारच आहे, हो. तर मग मी एक सलॉन आहे त्या सलॉनची मेंबरशिप घेऊन ठेवली आहे. त्याने मला काही पर्सेंटेज ऑफ मिळतात जेव्हा केव्हा मी त्यांच्याकडनं कुठली सर्व्हिस घेणार असेल. बरोबर. आणि शिवाय इतकंच नाही, जेव्हा माझी बहीण किंवा माझी आई मला व्हिजिट करायला आली आणि बाय चान्स त्यांना पार्लरला वगैरे जेव्हा जायचं असेल, बरोबर. तेव्हा ते मेंबरशिप कार्ड मी त्यांच्या हातात असं शायनिंग मारत दिलं आणि म्हटलं की हा, you will get 10% off with this card, I have the membership over there. तर हे जे आहे ना, बरोबर. हे फक्त पैसेच नाही वाचवत तुम्हाला, म्हणजे लिटरली जर कुठले ऑफर्स किंवा काही असेल गोइंग ऑन त्या पर्टिक्युलर सलॉन मध्ये, तर ते माहिती होतात. तुम्हाला दुसऱ्या कोणाला बेनिफिट करून द्यायचा असेल तर त्यांना करवून देता येतो. बरोबर. तर जे तुम्हाला माहितीये, जे तुम्हाला खर्च होणारच आहे, हा, आणि आपल्याला उपयोगी होणार आहे. म्हणजे जसं की आता मी बाहेर राहत होते, तर मी झोमॅटोचं गोल्ड मेंबरशिप घेऊन ठेवली होती. त्यांनी प्रत्येक वेळेसचा डिलिव्हरी चार्जेसचा 20-25 रुपये खर्च वाचत होता माझा, आणि प्लस एक्स्ट्रा 10-15% ऑफ मला मिळत होतं. सो अशा गोष्टी करून ठेवणं, असं वाटतं की अरे ह्यात काय, पण ह्यात काय असं नसतं. या गोष्टींनी एकतर आपले पैसे आणि वेळ आणि एनर्जी सगळंच वाचतं. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये खर्च होतो तुम्हाला माहितीये, त्या गोष्टीमध्ये कुठली मेंबरशिप वगैरे असेल तर ती तुम्ही क्लेम करून घ्या, की जेणेकरून म्हणजे तुमचे पैसे पण वाचतील आणि गोष्टी सॉर्टेड पण राहतील. बरोबर. सो येस, अशी आमची म्हणजे हॅक्सची यादी आहे. आणि तुम्हाला अजून हॅक्स हवे असतील कुठल्याही प्रकारचे हुशार बायकांचे, तर नक्कीच आम्हाला कळवा. दिस इज एस अँड दिस इज जी.